उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही. कुणाचे वाईट चिंतायचे नाही. कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर तर नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलू किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्टतेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायचे. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात, तसे शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा येणार नाही. ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा. मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेलं हे एक घड्याळ आहे. ते जवळजवळ 200 वर्ष जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देत आहेत ते पहा. मुलगा दागिन्याच्या दुकानाकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला, त्यांनी 150 रुपये ऑफर केले कारण ते फार जुने आहे. वडील म्हणाले, आता तू भंगाराच्या दुकानात जा. मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी 20 रुपये ऑफर केले कारण ते खूप खराब झाले आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितले. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, बाबा, क्युरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्यांच्या मौल्यवान वस्तूच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयांची ऑफर दिली आहे. वडील शांतपणे स्मितहास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःच्या चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या, म्हणजे अशा व्यक्तीपासून दूर राहा ज्यांना आपली किंमत नाही. जगायचं राहून गेलं नाही पाहिजे. क्षणभंगुर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जात रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात, बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही. मित्रांनो, आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीत राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या. आलंच तर रडायला तर रडूनही घ्या. रुसलं असेल तर कोणी तर स्वतःला बोलून सुरुवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा झाली असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं मोठं व्हावं, मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं.
या सगळ्या चक्रव्यूहात जगायचं मात्र राहून जातं. ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे? आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढ्याला ते टिकवतात राहिलं पाहिजे, यावरही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगाल ही, पण तुमच्या मनाचं काय? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठीही थोडं जगा. मित्रांनो, खूप काही कमवाल ही, पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत. म्हणून मित्रांनो, जगायचं राहून नाही गेलं पाहिजे, असं जगा. आनंदी राहायचं असेल तर सगळं, म्हणजे आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं. कला आत्मसात करावी लागते. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया दिली तर मन कायमच थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही शांत राहणं हेच खऱ्या समजुतीचे लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, हे स्वीकारलं गरजेचं असतं. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढे जावं शहाणपणाचं ठरतं. कारण राग आपल्याला जाळतो आणि समोरच्यांना काहीच फरक पडत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसलो तर आपलं अस्तित्व ओझं बनतं. कधी दुर्लक्ष करणं, कधी सोडून देणं, हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवायचं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधीकधी शांत माघारही असते. हसत पुढे जाणं म्हणजेच पळ काढणं नाही, तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून ती स्वीकारण्याचा आपल्या वृत्तीत असतो. अरे संसार संसार जसात वाचोल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणूनही, राऊळाच्या कयसाली लोटा कधी म्हणूनही. अरे संसार संसार नाही रडण कुडण, इड्या गयातला हार म्हणू नको रे लोढण. अरे संसार संसार खिराईवारी तोंड, एका तोंडामध्ये कडू बाकी सर्वा लागे गोड. अरे संसार संसार म्हणू नको रे भिलामा, त्याले गोड भीम फूल मधी गोंडब्याचा ठेवा. देखा संसार संसार शेंगवरतून काटे, अरे वरतून काटे मधी चिक्की सागर गोटे. एका संसार संसार दोन्ही जीवाचा विचार, देतो दुःखाले होकार अन सुखाले नकार. देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेबार. सुख दुःखाचा बेपार. अरे संसार संसार. रामकृष्ण माऊली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.